माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला प्रकरण 13वे प्रचेतांची गोष्ट श्रीमद भागवत सार चतुर्थ स्कंद याचे कथन करणार आहे. शुक परीक्षित संवादातील मैत्रीय विदुर संवाद सूत वर्णन करून सांगत होते. मैत्रीय म्हणाले, विदुरा, कर्मकांडांच्या क्षणिक लाभापासून ज्ञानयुक्त भक्तीच्या पूर्ण मार्गाकडे व परमानंदाकडे लोकांना वळविणारे श्री नारद यांनी प्राचीन बहींचे कल्याण केले. आता प्रचिताची कथा ऐका. पित्याची आज्ञा म्हणून ते तप करीत होते. 10 सहस्त्र वर्ष गेली. तपश्चर्या फळास आली. पुराण पुरुष भगवान नारायण सुंदर सौम्य स्वरूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले. गरुड विशाल पंख पसरून उडत येत होता. अलगद पंख मिटीत समुद्र तीरावर तो उतरला. तरीही तीरावरील वृक्ष पंखांच्या वाऱ्याने डोलायमान झाले. गरुडावर श्यामलवर्ण पितांबरधारी दिव्य प्रकाशाने दशा दिशा उजळणारे नारायण दिसत होते. त्यावेळी नारायणाने अष्टभुज रूप धारण केले होते. मोठी वनमाला कंठापासून गुडघ्यापर्यंत रुळत होती. अतिशय सुंदर दैदिप्यमान सावळे रूप प्रचेतांचे मन अत्यंत उल्हासित झाले. त्यांनी ते दिव्य दर्शन होताच साष्टांग प्रणिपात केले. मधुर स्वरात भगवान श्रीहरींनी प्रचेतांना म्हटले, राजपुत्रांनो, तुमचे कल्याण असो. तुमचे परस्परांवर नितांत प्रेम आहे. तुमच्या बंधू प्रेमाने मी प्रसन्न झालो आहे. तुम्ही वर मागा. जो सायंकाळी प्रचेता असे म्हणून तुमचे स्मरण करील, त्याचे त्याच्या भावांजवळ नित्य प्रेम राहील आणि जगातील सर्व जीवांशी मैत्री राहील. रुद्राने केलेली माझी स्तुती जो सकाळ संध्याकाळ म्हणेल, त्याला मी इष्ट, वर आणि बुद्धीचे दान देईन. पितृभक्त म्हणून तुमची कीर्ती जगात होईल. तुमचा एक पुत्र होईल, तो ब्रह्मदेवासारखा ज्ञानी होईल. राजकुमारांनो, पूर्वी कंडू नावाच्या ऋषीपासून अप्सरेला एक सुंदर कन्या झाली. तिला तशीच सोडून अप्सरा स्वर्गात गेली. त्या मुलीला वृक्षांनी व चंद्राने वाढविले. तिचे पालन पोषण केले. तुम्ही त्या कन्येशी सर्वांनी विवाह करा. ती सर्वांची एकच पत्नी होईल. तुम्हाला माझा असा वर आहे की 10 लक्ष दिव्य वर्षे तुमचे बळ क्षीण होणार नाही. नंतर तुम्ही माझी भक्ती केल्यामुळे निर्मळ मनानेच राहाल. ज्यांची कर्मे मला अर्पण केलेली असतात आणि ज्यांचा वेळ हरिकथेत जातो, ते घरसंसारात असले तरी घर त्यांना बंधनकारक ठरत नाही. त्यांना माझे चरित्र वारंवार आठवते. ब्रह्माचा जणू वारंवार आठव येतो. नवे नवे रूप घेऊन ब्रह्मच क्षणोक्षणी त्यांना भेटत असते. हर्ष शोक यांचा त्रासच होत नाही. प्रचेतांचे मन हरिदर्शनाने सिद्ध झाले होते. त्यांनी त्यांचे स्तवन आरंभिले. ते म्हणाले, प्रभो, तुम्ही भक्तांचे क्लेश दूर करणारे आहात. तुम्हाला नमस्कार करतो. वेद तुमच्या गुणांचे वर्णन करतात. तुमच्या नावापेक्षा वेद श्रेष्ठ नाहीत. वाणीचा वेग व मनाचा वेग तुम्हाला झाकळू शकत नाही. सर्व इंद्रियांच्या गतीच्या पलीकडे तुम्ही आहात. तुम्ही नित्य शुद्ध व शांत आहात. मनामुळे आम्हाला नाना रूपे दिसतात, पण खरोखरी तो दैवताचा अभ्यास आहे. तुम्हीच ब्रह्मा, विष्णू व शंकर आहात. तुम्ही सत्वाचे शुद्ध स्वरूप. तुमचे ज्ञान होणे म्हणजे मोक्ष. देवा, तुमच्या नाभी कमलामध्ये ब्रह्मा आहे. तुमच्या कंठात कमळांची माळा आहे आणि चरण कमळासारखे आहे. कमल नयना, तुमचे मुख कमल किती प्रफुल्ल दिसते. पितांबराचा रंगही कमल परागासारखाच आहे. प्रभो, करकमलातही तुम्ही शंखाती धारण करता व कमळही धारण करता. पूर्णतेचे तुम्ही साक्षात रूप आहात. तुम्ही सर्वांचे आधार. तुम्ही साक्षी. आम्हाला कृपा करून दर्शन दिले तुम्ही, नाहीतर अविद्या, अस्मिता, प्रेम, द्वेषादी क्लेशांनी आम्ही भरलेले. आम्हाला तुमचे दर्शन कसले होणार? प्रभो, तुमचे आम्हाला नेहमी स्मरण व्हावे आणि आम्ही तुमचेच आहोत. आमचा तुम्ही स्वीकार करा.
कितीही मोठा जीव असला तरी तुम्ही त्याचे अधिष्ठान असता. आमची मनोकामना काय तुम्ही पूर्ण करणार नाही? जगदीश्वरा, तुम्हीच चारी पुरुषार्थाचे आधार आहात. तुम्ही अनंत आहात. तुमच्या विभूतींचा पार लागत नाही. भ्रमराला कल्पवृक्ष मिळाला तर तो दुसऱ्या झाडाकडे कशाला जाईल? तुमच्या दर्शनानंतर आणखीन काय मागणार आम्ही? जन्म मरण व पूर्वकर्माप्रमाणेच येईल ते येऊ. तुमचे आठवण मात्र सतत राहू द्या. तुमच्या भक्तांची संगत लाभू द्या. त्या संघापुढे सर्व सुख तुच्छ आहे. भक्त मंडळातील तुमचे कथाकीर्तन नामघोष संन्यासी जनांनाही तुमच्या ठाई आसक्ती असते. तुमचे भक्त राहतील ते क्षेत्र, जातील ते तीर्थ, बोलतील ते वेद, म्हणतील ते तुमचे नाम. तुमच्या भक्तांची संगत म्हणजे कल्पवृक्षाची सावली. जीवनात आणखीन काय मागावे? सत्संग द्या. देवादिदेवा शंकरांनी दर्शन दिले, तपस्येला वळण लावले, तपाने तुमचे दर्शन झाले. तुम्हाला आमची ही उपासना संतोषकारक हो. तुमची स्तुती आम्ही पूर्णपणे कशी करणार? ब्रह्मा थकला. मनू म्हणाले, पार लागत नाही. शंकरांनी तर तुमचे स्तोत्र आम्हाला शिकविले. आम्ही यथाशक्ती स्तुती केली, ती गोड मानून घ्यावी. भगवान वासुदेवा, तुम्हाला नमस्कार असो. मैत्रेय व विदूर, वक्ता व श्रोता तल्लीन झाले होते. मैत्रेय पुढे म्हणाले, प्रचेतांची स्तुती ऐकून विष्णू तथास्तु म्हणाले व अंतर्धान पावले. प्रचेता 10 राजकुमार समुद्रातून बाहेर आले. पृथ्वीवर सर्वत्र वृक्षच वाढले होते. हजारो वर्ष उलटली होती. प्रचेतांना चालण्याससुद्धा वाट सापडेना. त्यांनी आपल्या मुखातून प्रचंड वायू व अग्नीच्या ज्वाला उत्पन्न केल्या. वृक्ष उन्मळून टाकून जाळून टाकावे असा त्यांचा बेत होता. पण ब्रह्मदेवाने तिथे येऊन त्यांचा राग शांत केला. वृक्षांनी प्रमलोचा अप्सरेची कन्या प्रचेतांना दिली. तिचे नाव मारिख्या असे होते. प्रचेतांनी तिच्याशी विवाह केला. तिला तो पुत्र झाला. तोच पूर्वीचा दक्ष. त्याचे शंकराच्या शापामुळे पूर्वी बकऱ्याचे मस्तक लावलेले शरीर झाले होते. त्याचा त्याग करून तो प्रचेतांचा मुलगा म्हणून जन्माला आला. चाक्षुज्ञ मन्वंतरात त्याने पुढे प्रजा निर्माण केली. प्रजापती दक्ष हा कर्मकुशल होता. त्याला पुढे ब्रह्मदेवाने प्रजापतीचा नायक केले. 10 लक्ष वर्षे गेली. प्रचेतांची मारिष्या व तिचा पुत्र यांना सोडून पुनश्च समुद्र तीरावर योगाभ्यास व तपश्चर्येला प्रारंभ केला. समाधी लावली. ब्रह्मरूप मन केले. त्यावेळी तेथे नारदमुनी आले. प्रचेतांनी त्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, किती प्रयत्न केले तरी आमचे मन पुन्हा गृहस्थाश्रमाकडे ओढ घेते. तुम्ही आम्हाला पुन्हा अध्यात्मज्ञानाचा व भक्तीचा उपदेश करावा. नारदांनी त्यावेळी त्यांना विस्तारपूर्वक भगवत शक्ती, आसक्ती, अनासक्ती, योग, कर्म, देहन, नश्वरता, संसाराची असारता त्यांचे निरूपण केले. आत्मज्ञानाची मुक्ती सांगितली. निरुपाधिक अविनाशी परमपुरुष भगवंतांचे महात्म्य गायले. हरिमय व्हा, हरी व तुम्ही एकत्वाने पहा, अभेदाने रहा असे सांगितले. हरिकृपा अकिंचितांवर होते. ज्यांचे स्वतःचे असे जगात काही नाही, त्यांचा हरी एक आधार. अनन्य शरण भक्त तोच खरा भक्त. जे निर्धन साधूंचा, दरिद्र्यांचा, रुग्णांचा, अनाथांचा तिरस्कार करतात व दांभिकपणे हरीची नाना बहुमूल्य द्रव्यांनी पूजा करतात, त्यांना विष्णू प्रसन्न कसा होणार? नारदांनी त्यांना ध्रुवाधिक पूर्वीच्या भक्तांची अद्भुत रसाळ चरित्रे सांगितली. ध्रुवाची कीर्ती नारदांनी प्रचेतांच्या सभेत वर्णन करून सांगितली. ती ह्याच वेळी मैत्रेय म्हणाले. विदुराला नारदकृत वर्णने मैत्रेयांनी प्रेमयुक्त मधुर शब्दांनी सांगितली. विदुराच्या नेत्रातून अश्रुपात होत होता. मैत्रेयांच्या चरणांवर त्याने मस्तक ठेवून अत्यंत आदराने वंदन केले. आपण करुणेचे सागर आहात. माझ्या अज्ञानाचा अंधार आपण नष्ट केला. दुर्बळांचे बळ, निर्धनांचे धन, उपेक्षितांचे रक्षक, परम दयामय श्रीहरीचे व माझे नाते जोडले. आपली मजवर पूर्ण कृपा झाली. विदुराने पुन्हा हात जोडून व मैत्रेयांचा निरोप घेऊन तो
हस्तिनापुराकडे निघाला. पण आता त्याचे चित्त पूर्ण शांत झालेले होते. शुक परीक्षिताला म्हणाले, राजा, उत्थानपाद व ध्रुव यांचा वंश व त्याच्यातील राजांच्या कथा तुला सांगितल्या. आता प्रियव्रताचे चारित्र्य उद्या सांगेन. संध्याकाळ झाली होती. शुक परीक्षित व इतर श्रोते नित्यकर्मासाठी उठले. सुतांच्या मुखाने श्री भगवत भक्तांच्या चारित्र्याचे श्रवण करणारे शौनकादी ऋषीगण उत्सुकतेने बसलेले होते. नेहमीच्या अरण्यात ऋषी मुनींचा मेळावा वाढतच जात होता. तीर्थयात्रा करणारे राजे, यती, परिव्राजक, वृद्ध, संन्यासी त्या अरण्यात येत व कथा श्रवणाला बसत. त्यांच्या पुढच्या प्रवासाचे बेत लांबणीवर पडले. भारतवर्षातील धर्मस्वरूप भगवान वासुदेवांचे लीलाचरित्र कथन दुःखितांना समाधान देणारे होते, आर्तांना संतोष देणारे होते, पण थोडेसे ऐकून आणखी ऐकावे अशी उत्कटताही लावणारे होते. प्रिय व पथ्य, अप्रिय व पथ्य नव्हे. संसार तापाने तप्त झालेल्या जीवांना भगवत कथा अमृत समान आहे. चतुर्थ स्कंद समाप्त.